मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील धरण प्रकल्पातून पाण्याची विसर्ग स्थिती। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील धरण प्रकल्पातून आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा प्रशासनाने पाण्याची विसर्ग स्थितीची माहिती दिली आहे। यामध्ये उर्ध्व पेनगंगा प्रकल्प इसापूर प्रकल्पाच्या एकूण 15 दरवाजापैकी 13 दरवाजे 0.50 मीटरने उघडले आहेत। त्यातून 22,062 क्युसेस पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे। तर येलदरी प्रकल्पामधून सांडव्याच्या 10 मुख्य द्वारामधून 29,480 व विद्युत निर्मिती केंद्रातून 2,700 असा एकूण 32,180 क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू आहे। तर सिद्धेश्वर प्रकल्पाच्या 14 मुख्य द्वारातून 25,638 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरू आहे, अशी माहिती हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिली आहे।